सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवं स्थानसंहारहेतुं स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं नमामीश्वरं सद्गुरुं साई। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलो गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलो गुरुकृपा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवं स्थानसंहारहेतुं स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम्। अतुलितबलधामं हेमशैलापदेहं दणोजवनकृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ऐ साई बा साई दिगंबरा अक्षयरूप अवतारा सर्वहि व्यापक तू श्रुतिसारा अनुसया त्रिकुमारा बाबा येई बा। पायी पादुका जपमाला कमंडलो मृगशाला धारण करिषि बा। नागजटा मुकुट शोभतो ऐ साई बा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्वहि व्यापक तू श्रुतिसारा अनुसया कुमारा बाबा येई बा साई येई बा बाबा येई बा साई येई बा बाबा येई बा। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सभी यस9 के सभी श्रोताओं को, साई आश्रया परिवार सभी परिवार के सदस्यों को मैं बालकृष्ण जी महाराज सबको ओम साई राम, सबको ओम साई राम, ओम साई राम। सभी लोग प्यार से बाबा का भजन करेंगे, संकीर्तन करेंगे। यस9 के माध्यम से जो लोग कथा सुन रहे हैं वही घर बैठे बाबा का सुमिरन करें। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो
होगा, सभी लोग घर बैठे ही आप बाबा का सुमिरन करेंगे। टीवी के माध्यम से, चैनल के माध्यम से सभी साई कथा का श्रावण मास के पवित्र पर्व पर आप घर बैठे ही साई कथा का आनंद लीजिए। यस9 चैनल के माध्यम से आप सभी श्रोताओं को ये बहुत बड़ी पर्वणी है। मैं साई आश्रया परिवार की ओर से सबका मालिक एक प्रतिष्ठान शिरडी की ओर से अनाथालय, अनाथों के लिए जिनको कोई आधार ही नहीं है, उन्हें आधार देने के लिए यहाँ अनाथालय बनाया है। और यही नाम भी इसका कितना बिल्कुल साई आश्रया, जिनको आश्रय ही नहीं है, जिनको कोई सहारा देने वाला नहीं है, उन्हीं को सहारा देने के लिए, उन्हीं को आश्रय देने के लिए बाबा का ही नाम इस आश्रम को साई आश्रया, ये साई आश्रया जो परिवार है, ये परिवार की सेवार्थ श्रावण मास की पुण्य पर्व काल में कोरोना की इस महामारी, साई बाबा हमें इस कोरोना की महामारी से बचाए। बाबा हमें सभी भक्त सामूहिक आपको प्रार्थना करते हैं कि हमें जल्द ही इस महामारी से बचाइए। जैसे 100 साल पहले बाबा आपने बचाया था, जैसे हैजा की बीमारी आई, सारी दुनिया में फैल गई, लेकिन शिरडी में हैजा की बीमारी नहीं आई। वैसे बाबा आप कृपा करें और इस कोरोना की महामारी से सारे विश्व को बचाइए, केवल शिरडी को ही नहीं, क्योंकि बाबा ने कहा है शिरडी नहीं मेरा स्थान, केवल शिरडी ही मेरा स्थान है, ऐसा नहीं है। शिरडी तो एक ऐसी पावन धरा है जहां तकरीबन बाबा ने 60 साल तक बाबा ने लीलाएं की, और यही 60 साल जो बाबा ने लीलाएं की है, हम 7 दिन यही साई की लीलाएं गाने वाले हैं। बाबा आपकी लीला जो माधुरी, जो लीला है, वही लीला का अमृत हम पाकर हम धन्य धन्य हो जाएंगे। आइए सब हम बाबा का सुमिरन करते हुए शिरडी से साई आश्रया परिवार सबका मालिक एक प्रतिष्ठान शिरडी आयोजित साई कथा का आनंद ले, और यस9 के चैनल के माध्यम से घर बैठे ही साई कथा का आनंद ले। आज कथा का प्रारंभ होने जा रहा है। बाबा का नाम सुमिरन करते करते आइए सब हम बड़े भाव से, बड़े प्यार से, बड़े दिल से, बड़े अंतकरण से, हृदय से हम सब बाबा का सुमिरन करें। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। हरि बोल। जय हो। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई
रघुनाथ दाभोलकर उर्फ हेमाड़ पंत लिखते हैं, जो साई नाम का सुमिरन करेगा मेरे बाबा उसका बेड़ा पार कर देंगे। साई नाम तो कोई भी ले सकता है। साई नाम लेने के लिए वो कौन से धर्म से है, कौन से कम्युनिटी से है, कौन से पंथ से है, ये जरूरी नहीं, क्योंकि बाबा ने कहा है मानव सेवा ही परमो धर्म है। मानव की सेवा ही ईश्वर की सेवा है। अगर हमें मानव में, मनुष्य में हमें अगर भगवान दिखे, वैसे तो चराचर सभी सृष्टि में भगवान से, इस चराचर में, चराचर सृष्टि में भगवंत बैठे हैं, ईश्वर का वास है। ईश्वरम सर्वभूतानाम। भगवान श्री कृष्ण गीता में कहते हैं, अर्जुन से गीता में, गीता का एक सुंदर भाव है। भगवान कृष्ण अर्जुन को कहते हैं, अर्जुन सभी चराचर में मेरा वास है। ईश्वरम सर्वभूतानाम हृदयेर्जुन तिष्ठति। सभी चराचर सृष्टि में ईश्वर भरा है। हमें केवल मानव में अगर ईश्वर दिखाई दे तो ही हमें ऐसा समझना चाहिए कि हम सच्चे अर्थ में मानव कहलाने के लिए पात्र है, योग्य है। इसलिए मानव धर्म ही ईश्वर धर्म है। मानव की सेवा ही सबसे श्रेष्ठ सेवा है। और यही उपोद्घात को लेकर, यही बाबा का एक बड़ा संदेश हाथ में लेकर हमारे श्री गणेश जी दलवी साहब, हमारे गणेश भाऊ दलवी साहब इसी भाव से लेकर उन्होंने अपना पथ मार्ग चालू किया। और जब इस पथ मार्ग में शुरुआत करने के लिए बहुत सारा उनको साहस करना पड़ा। जब आप अच्छा काम कर लेते हैं तब अनेक अनेक कठिनाइयों का आपको सामना करना पड़ता है। लेकिन बाबा ने उन्हें जैसा कि आशीर्वाद ही दिया। बाबा की प्रेरणा से जो दीन है, जिन्हें किसी का आश्रय नहीं है, जिन्हें किसी का आधार नहीं है, उन सभी का हम आधार बने, इसलिए उन्होंने ये आश्रम शुरू किया। जबकि इस आश्रम के प्रतिष्ठान को नाम भी बहुत बढ़िया दिया, सबका मालिक एक। सभी का मालिक एक ही है। भले उसके नाम अनेक है, वैसे तो विष्णु सहस्त्र नाम में भगवान के हजारों नाम है, वैसे ही भगवान के अनंत नाम हो सकते हैं। अनंत नाम है, अनंत रूपे अनंत विषय देखिले में त्यासी। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज कहते हैं कि मैंने उसको अनंत रूप में देखा है। वैसे ही बाबा ने अनंत रूप में भगवान को देखा, लेकिन है तो वो एक ही। इसलिए इस प्रतिष्ठान का नाम रखा है सबका मालिक एक। सबका मालिक एक प्रतिष्ठान शिरडी आयोजित ये साई कथा, और इस साई कथा के माध्यम से ये साई आश्रय परिवार के जो सदस्य हैं, इनके सेवार्थ और इसी यस9 चैनल के माध्यम से घर बैठे ही आप सभी लोग बाबा की सुंदर माधुरी कथा का आनंद लें। बस बाबा का कथा का प्रारंभ है, शुरुआत है। बाबा का नाम सुमिरन करते करते हम यहाँ बाबा की कथा प्रारंभ कर रहे हैं। एक बार फिर से जरा ताली बजाकर घर बैठे ही आप बाबा का सुमिरन करें।
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। एक बार सभी साथ में जय जयकारा करते हैं बाबा का जोर से। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बाबांच्या चरित्राची अतिशय मंगलमय, अतिशय गोड, अतिशय पवित्र असं बाबांचं जे चरित्र आहे 53 अध्यायामध्ये 52 अध्याय ग्रंथाचे साई सतचरित्र आणि 53वा अध्याय अवतरणिका। साई चरित्राचे लेखक आहेत हेमाडपंत। प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हेमाडपंत विरचित। कोण आहेत हे हेमाडपंत? या हेमाडपंतांचं नाव तरी काय आहे, ज्यांनी बाबांचं इतकं गोड असं चरित्र लिहिलं का जे चरित्र आज सर्व भाषांमध्ये आहे। हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, तमिळमध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे, अनेक भाषांमध्ये आहे। आणि विश्वाच्या पाठीवर असा देश अजून तयार झाला नाही का त्या देशामध्ये माझ्या साईनाथांचं नाव नाही। सगळ्या देशामध्ये, विश्वभरामध्ये माझ्या सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांची कीर्ती पसरली। ज्यांच्या बरोबर आम्ही वैर समजतो त्या देशांमध्ये सुद्धा माझ्या साईनाथांची मंदिर आहे। पाकिस्तानामध्ये सुद्धा साईबाबांची मंदिर आहेत। बाबांचं मंदिर नाही असा देश या पृथ्वी तलावर अस्तित्वात नाहीये। 7 समुद्र पार नव्हे नव्हे तर सर्व विश्वभरामध्ये, जगभरामध्ये माझ्या साईंची कीर्ती पसरली। साई, सा माने साक्षात, ई माने ईश्वर, साक्षात ईश्वर। वैसे तो साई शब्द का मतलब संत ही होता है। अगर हम सूफी संतों की रचनाएं अगर हम देखें तो उस रचनाओं में साई शब्द का मतलब है संत। बाबा तो संत है, लेकिन हमारा भाव तो ऐसा है कि बाबा जो संत है वही भगवान है, और जो भगवान है, जो ईश्वर है, वो तो हमें दिखता नहीं है। वही इस धरातला पर संत के रूप में आया है। देवते संत निमित्त त्या प्रतिमा। ऐसे मेरे साई बाबा और बाबा का सुंदर चरित्र, जिन्होंने बाबा का चरित्र का गुणगान किया है, जिन्होंने बाबा का चरित्र का लिखान किया है, वो हेमाडपंत। उनका पूरा नाम है गोविंद रघुनाथ दाभोलकर। कुठले आहेत हे गोविंद रघुनाथ दाभोलकर? हे गोविंद रघुनाथ दाभोलकर तसे मुंबईचे, मूळचे तसे कोकणातले। कर्मधर्म संयोगाने प्रारब्धाच्या रेषा बदलल्या। अगर किस्मत अगर बदल जाए तो आदमी को कहां से कहां ले जाती है। गेल्या कोणत्या तरी जन्मामध्ये काहीतरी संत कार्य घडलं असेल, सत्कार्य घडलं असेल, त्याचा परिपाक म्हणून वयाच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा संतांचा सहवास लाभला। संत संगतीचे काय सांगू सुख। संतांच्या सेवेमध्ये जे सुख आहे, संतांच्या सेवेमध्ये जो आनंद आहे, तो आनंद काही और आहे।
त्या आनंदाला परमानंद म्हणावं, त्या आनंदाला प्रेमानंद म्हणावं, त्या आनंदाला काय म्हणावं महाराज? त्या आनंदाचं स्वरूप म्हणजेच माझ्या परमात्म्याचं स्वरूप आहे. जसं आम्ही पांडुरंग परमात्म्याचं गुणगान गातो त्यावेळेस महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रै समागस्त तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तमानंद कंदम. आनंदाचा कंद म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. सदा सत्स्वरूपम चिदानंद कंदम. बाबा की हम स्तुति करते हैं, जो स्तोत्र गाते हैं. सदा सत्स्वरूपम, जिनका स्वरूप सदैव भूत भविष्य वर्तमान में भी सत्य है. सदा सत्स्वरूपम चिदानंद कंदम. चिद आनंद, जो आनंद के स्वरूप है. आनंद शब्द ऐसा विलक्षण है कि उसके लिए कोई उल्टा शब्द नहीं है. जैसे हम सुख कहे तो सुख के उल्टा शब्द आता है, सुख के विरुद्ध आता है दुख. सुखाच्या विरुद्ध काय? दुःख आहे. रात्रीच्या विरोधात काय? दिवस आहे. अंधाराच्या विरोधात काय आहे? प्रकाश आहे. परंतु आनंद शब्द असा आहे की त्या आनंद शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. चिदानंद, सदा सत्स्वरूपम चिदानंद कंदम जगत संभवम स्थान संहार हेतुम स्वभक्तेच्छया मानुषम दर्शयंतम नमामीश्वरम सद्गुरुम साईनाथम. ज्यांनी बाबांचं चरित्र गायलं त्यांचं बाबांनी ठेवलेलं नाव आहे हेमाडपंत. परंतु त्यांचं खरं नाव आहे गोविंद रघुनाथ दाभोळकर. आणि घरचे लोक त्यांना हाका मारायचे ते अण्णासाहेब नावाने. त्यांचा मित्र परिवार असेल तो त्यांना अण्णासाहेब नावाने हाक मारायचा. परंतु आपण कितीही नावं ठेवली तरी सुद्धा आपल्या नावाला काही अर्थ आहे का हो? एखाद्या महापुरुषाने आपल्याला ठेवलेलं नाव, आपल्याला दिलेली उपाधी, एखाद्या महापुरुषाच्या मुखातून निघालेला शब्द आपल्याबद्दलचा आपल्या व्यक्तिमत्वाला खुलवतो. नव्हे नव्हे तर आपलं जीवन उजळून टाकतो. जसं हेमाडपंतांचं जीवन, जसं हेमाडपंतांचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे अजरामर झालंय. कशामुळे? साई चरित्रामुळे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या बाबांच्या लीला गाणार आहेत सर्व साई भक्त परिवार. गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत, बाबांनी हे नाव दिलं. बाबांची कीर्ती ऐकून ज्यावेळेस हेमाडपंत शिर्डीमध्ये आले, इथं येण्यासाठी सुद्धा कितीतरी लीला घडल्या. बांद्र्याच्या स्टेशनवरून निघाले. ज्या लोकलमध्ये बसले हेमाडपंत, ती लोकल दादरला थांबत नव्हती आणि हेमाडपंतांना दादरला उतरायचं होतं. बाबा साईनाथांचा मुंबईच्या भक्तांशी कितीतरी संबंध आलेला आहे. म्हणून मुंबईचा जो ओघ आहे ना, आजही शिर्डीमध्ये मुंबईचा साई भक्तांचा ओघ कितीतरी आहे. दक्षिण भारत असेल, मुंबईचे भक्त असतील. आता कोरोनाच्या महामारीमुळं पालख्या बंद झाल्या, नाहीतर माझ्या साईनाथांच्या या मुंबई आणि शिर्डीच्या महामार्गावर असा एकही दिवस नाही 365 दिवसातला काही आज माझ्या बाबांची पालखी त्या रस्त्याने नाहीये, असा एकही दिवस नाही. किती बाबांचा आणि मुंबईकरांचा संबंध असेल हो, काय नातं असेल. बाबा तर सांगायचे, एखादा भक्त जर आला तर त्याला म्हणायचे बाबा की माझं आणि तुमचं 7-7 पिढ्यांचं नातं, 7-7 पिढ्यांचं नातं आहे. आपल्याला लक्षात राहत नाही महाराज, आपल्याला याच जन्माचं लक्षात राहत नाही. परंतु संत मात्र अनेक जन्माचं विवरण करतात, अनेक जन्माची आपल्याला आठवण करून देतात.
धुरंधर नावाचं कुटुंब बाबांना ज्यावेळेस भेटायला आलं त्यावेळेस त्यांनी साईबाबांना कधीही पाहिलेलं नव्हतं, कधी पाहिलेलं नव्हतं. परंतु धुरंधर नावाचं कुटुंब साईनाथांना भेटायला येणार म्हणून बाबा 2 दिवसापासून आनंदी होते. द्वारकामाईमध्ये बाबा वाट बघत होते. बाबांच्या चरित्राला मी सुरुवात करणार आहे. जशी हेमाडपंतांनी जशी सुरुवात केली ना त्याच पद्धतीने. हेमाडपंत लिहितात, मी ज्यावेळेस बाबांना भेटण्यासाठी मुंबईहून ज्यावेळेस मी निघालो, शिर्डीचे साईबाबा अनेक वेळा मी ऐकलं होतं. मागे एकदा मी भेटण्यासाठी त्यांना प्रयत्न केला. मी भेटायला येणार शिर्डीला, परंतु योगायोग असा, मलाही वाटायचं जावं त्या शिर्डीच्या फकीराकडे आणि त्या फकीराच्या चरणावर नतमस्तक व्हावं, समर्पण, त्याला संपूर्ण सगळं अर्पण करावं आणि समर्पण भावाने त्या फकीराला गुरु बनवावं, असा भाव माझ्या मनामध्ये आला. परंतु योगायोग बघा, जोपर्यंत योग्य वेळ येत नाही ना महाराज, तोपर्यंत पोपट सुद्धा आंब्याला म्हणजे त्या कैरीला स्पर्श करत नाही. जोपर्यंत कैरी पाडायला लागत नाही तोपर्यंत पोपट येत नाही महाराज. परंतु एकदा कैरी पाडायला लागली, एकदा आंबा पिकायला लागला की त्या पोपटाला काही पत्र पाठवावं लागत नाही. नाना भाऊ, असं काही आहे का की आंबा सांगतो का, प्रिय पोपट भाऊ, आता मी पिकलेलो आहे, आता माझ्यामध्ये आता जसा गोडवा वाढत चाललेला आहे, आपण लवकर या आणि माझा आस्वाद घ्या? नाही महाराज. साधकाची दशा ज्यावेळेस परिपक्व होते ना त्यावेळेस सद्गुरू त्याला आपोआप शोधत येतात, आपोआप शोधत येतात. आणि सद्गुरूची एकदा भेट झाली रे झाली की भटकलेल्या या जीवाला योग्य अशी दिशा मिळते महाराज, योग्य दिशा मिळते. गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बात. हरि बोल सभी लोग यस9 के माध्यम से आप घर बैठे सभी भजन कीजिए, बैठे बैठे बड़े भाव से, बड़े प्यार से. गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बात. हरि बोल. साईनाथ महाराज की जय हो. बड़ा विकट यमघाट, बड़ा विकट यमघाट, गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना. हरि बोल. गुरु बिना. सद्गुरु साईनाथ महाराज की. बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट है. हाँ? जीवनपथ पर चलते चलते ऐसे मोड़ आ जाते हैं महाराज, हाँ? कि कभी कभी ऐसा लगता है कि हमारा जीवन है कि क्या है. जग का पूरा संकट, पूरा दुख साईं बाबा ने क्या मेरे नाम पर लिख दिया है क्या? और हम हताश हो जाते हैं, निराश हो जाते हैं. हमारे मन में विचारों की लहरें चलती है और ऐसा विचार उस समय हमारे दिल में, हमारे मन में आता है कि हम इस जीवन को ही समाप्त करें. लेकिन हमें सावधानता रहना चाहिए, सावधानी बरतनी चाहिए. आणि ज्यावेळेस असा प्रसंग जीवनामध्ये येतो त्यावेळेस भरकटलेल्या मनाला खरी आधाराची गरज असते. आधार. आपल्याला सरकारने आधार कार्ड दिलं बघा, सरकारने आपल्याला आधार कार्ड दिलंय.
जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही या सार्वभौम या भारताचे तुम्ही नागरिक आहात, त्याचा हा सबळ पुरावा आहे. आधार कार्डला फार महत्व आहे. मग आधार कार्डला जर एवढं महत्व असेल तर आधार देणारा जो आहे महाराज तो परमात्मा आहे. जीवनामध्ये कसाही प्रसंग येऊ भरकटून जाऊ नका. आणि जे भरकटले जे उपेक्षित आहेत त्या उपेक्षितांना हात देण्यासाठी अशा संस्था पुढे आल्यात. साई आश्रय या परिवारासारखा किंवा साई आश्रय या संस्थेसारखी एखादी संस्था जर काम करत असेल तर आपलंही एक नैतिक कर्तव्य आहे की आपणही अशा सत्कार्याला आपणही सहकार्य केलं पाहिजे. खरं तर हा कार्यक्रम असा हा काही तुमच्याकडे काही मागण्याच्या हिशोबाने नाहीये. कोरोनाच्या या संकटामध्ये गेली 4 महिने झाले, जवळजवळ 100 दिवस होऊन गेले, 100च्या वर दिवस झालेत. प्रत्येक जण घर बसल्यास भगवंताचं भजन करतोय. काही जण डोक्याला हात लावून बसलेत. काय देवा, परवा एक मनुष्य भेटला दळवी साहेब मला, तो मला म्हणाला की महाराज या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये ज्यांनी ही कोरोनाची महामारी पाहिली ना ते सर्व अभागी आहेत. मला जरा क्षणभर वाईट वाटलं. आपण अभागी आहोत का? बडे भाग मानुष तनु पावा, बडे भाग मानुष तनु पावा. मनुष्याचं शरीर आपल्याला मिळालंय ना, आपण खूप भाग्यवान आहेत. रामचरितमानस तुलसीदासजी वर्णन करतात. आपण खूप भाग्यवान आहोत. अभागी कसे आहोत? साईबाबा हयात असताना साईबाबांच्या काळामध्ये सुद्धा महामारी आली, मग काय त्यांनी असंच म्हणायचं का? अरे अशी संकट तर दर 100 वर्षांनी येतातच. परंतु संकटांना घाबरून चालत नाही महाराज. संकटाचा सामना करण्यात जो पुरुषार्थ आहे तो संकटापासून पळून जाण्यात नाहीये. संकट त्याच्यावरच येतात महाराज ज्याच्याकडे झेलण्याची क्षमता आहे. आज सगळ्या पृथ्वीवर संकट आहे. पृथ्वी नावाच्या ग्रहावर संकट आहे. न दिसणाऱ्या विषाणूने सर्वांना हैराण केलंय. सब परेशान है. कोरोना वायरस दिखता नहीं है, कोरोना वायरस दिखता नहीं है लेकिन फिर भी परेशान कर रहा है. हम उस वायरस की डर से हम उसका अस्तित्व हम मान्य कर लेते हैं. हमें मना लिया है अपने मन को कि कोरोना नाम का एक वायरस है, कोविड-19 है, जो अभी तक किसी ने देखा ही नहीं उसको, फिर भी हम उसको मना रहे है. कोरोना है. सोशल डिस्टेंसिंग का सभी नियमों का पालन करो. मैं तो रास्ते में अब मेरी गाड़ी देखकर 2-3 लोगों ने मुझे हाथ किया. ओ महाराज 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 रुक जाओ. मैं बोला बस दूर से ही. ओम साई राम. सोशल डिस्टेंसिंग. बाबा ने भी उसी समय जब हैजा की बीमारी सभी ओर फैल गई तभी शिरडी में भी लॉकडाउन किया था ना लॉकडाउन. बाबा ने लॉकडाउन ऐसा किया कि सभी ओर गेहूं का आटा सभी शिरडी की ओर फेर दिया. बाबा ने खुद द्वारका माई में बैठ के बाबा चक्की पर आटा पीस रहे. शिरडी की माताएं बहना सब बाबा को वहां मदद कर रहे कि बाबा चलो हम भी आपको साथ देते. 1 बोरा गेहूं का पूरा बाबा ने उसका आटा किया और शिरडी के सभी सीमाओं में फेर दिया और लॉकडाउन किया. कोई शिरडी में ना आए और शिरडी से कोई बाहर ना जाए. कोई किसी से मिले ही नहीं. तुका म्हणे सेऊ एकांताचा वास. हमें कोरोना की महामारी में एकांत मिला है. कोई कहता है कि मेरे लिए तो ये परवनी है. परसों एक माता जी मुझे मिली, वो कह रही थी कि महाराज इस लॉकडाउन में मेरा संत ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वरी का
4 बार मैंने पठन किया। मेरी लड़की ने साई चरित्र का 3 बार पाठ किया। रोज मैं बाबा की नाम की माला फेरती हूं, रोज मैं राम नाम की माला फेरती हूं। चाहे राम कहो चाहे कृष्ण कहो, भगवान का नाम है महाराज। आप जैसा भी गाओगे बस उसी का फायदा तो होने वाला है। कलियुग केवल हरि गुण गावा। इस कलयुग में केवल हरि का नाम स्मरण, हरि का संकीर्तन, भगवान का नाम ही तो तारणहार है। और बाबा का नाम तो कैसा है, वो तो तारणहार है ही। नाम तुम्हारा तारणहारा। बाबा आपका नाम कैसा है? नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। साई राम साई राम साई राम साई राम साई राम। सभी लोग गाइएगा, सभी लोग। साई राम 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 साई राम। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज। बाबा का नाम तो तारणहारा है, वो जरूर आपको तारेगा। आपकी नैया को वो डूबने नहीं देगा। शिरडी का फकीर एक ऐसा फकीर है जो आज भी सोने के सिंहासन पर बैठा है, लेकिन फिर भी उसकी धोती तो फटी है। फिर भी आज भी बाबा की जो मूर्ति में जो कोई कपड़े हैं, जो वस्त्र है, वो तो फटा ही है। भले आप उनको सोने के सिंहासन पर बिठाएं, सोने का कलश उनके लिए, सोने का बर्तन कीजिए, सोने का पूरा मंदिर बनवाया है सोने का। भले मेरे बाबा को, इस फकीर को, वो सोने से क्या मतलब है। बाबा ने तो कहा है सच्चा सोना तो वही है जो चैन से अपने घर में सो सकता है। सोना समझते हो आप? सोने की चैन की कीमत वो अमीरों को है, लेकिन सोने से चैन से सोने की कीमत, सोने की चैन अलग है और चैन से सोना अलग है। सोने की चैन की कीमत अमीरों को है, लेकिन चैन से सोने की कीमत किसको है? जो अपना कर्म सच्चे दिल से करता है, जो अपना कर्म सत्य धर्म पर पथ पर चलता है, चलकर करता है, वही है, वही चैन से सो सकता है। मग मला सांगा, सोन्याची चैन महत्वाची आहे का चैननी सोनं महत्वाचं आहे किंवा झोपणं महत्वाचं आहे? ज्याला पटकन झोप लागते ना महाराज, समजावं की त्या माणसाने दिवसभरात काही पाप केलेलं नाहीये। बाबा तर चावडीमध्ये एकदा गोधड्यांच्या एकदा आस्तन्या टाकल्या बाबांनी चावडीमध्ये, की तात्या पाटील कोते आणि ते गप्पा मारता मारता बाबांना डोकला लागून जायचं। समोर अब्दुल बाबाची झोपडी आहे, अब्दुल बाबाने बघावं बाबा झोपलेत, बाहेर यावं, झोपडीच्या चंद्राकडे बघावं, त्या चांदचं दर्शन घ्यावं आणि त्याने झोपी जावं। सकाळी उठल्यानंतर अब्दुल बाबांनी ज्यावेळेस बोलावं बाबांना, बाबा आप रात को बहुत जल्दी सो गए। बाबांनी आकाशाकडे पाहून म्हणावं, दिन भर अगर अच्छे कर्म करोगे तो रात को अच्छा सोओगे जरूर।
जो दिन भर अच्छा कर्म करता है उसको रात को नींद भी अच्छी आती है. साई बाबांनी समग्र 60 वर्ष लीला केल्या. या 60 वर्षाच्या काळामध्ये बाबांनी जो उपदेश केला, त्यांच्या लीलांमधून जो संदेश दिला, तो संदेश फार महत्वाचा आहे. बाबांनी तर अगदी गमतीने म्हणावं, अल्लाह मालिक, भगवान भला करेगा. बाबांनी कधी त्याला अल्लाह म्हणून आवाज द्यावा, तर कधी त्याला परवरदिगार म्हणून आवाज द्यावा, तर कधी त्याला सद्गुरू म्हणून आवाज द्यावा. बाबांच्या जसं ध्यानात येईल, मनात येईल, त्या त्या पद्धतीने बाबा त्याला आवाज द्यायची. या बाबांच्या लीला, 60 वर्षातल्या लीला गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंतांनी गोड अशा या साई चरित्रामध्ये वर्णन केलं आहे. आणि त्याच लीला आपण श्रवण करीत आहोत. ज्यांनी बाबांचं चरित्र गायलंय, ज्यांनी बाबांचं चरित्राचं लिखाण केलंय, ते हेमाडपंत म्हणजे गोविंद रघुनाथ दाभोळकर. बाबांशी कसे जोडले गेले बघा ना. बाबांना गुरु करावं म्हणून त्यांनी विचार केला होता, परंतु लोणावळ्याच्या त्यांच्याच एका मित्राला, त्या मित्राचा मुलगा आजारी पडला. त्यानेही गुरु केलेला होता, पण त्याने गुरु करून सुद्धा त्याच्या मुलाला काही बरं वाटलं नाही. मग जो गुरु आपल्यासाठी काहीच करू शकत नाही, तो गुरु भला करायचा तरी कशाला. परंतु गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, समाधान हे दर्शन आणि आत्मदर्शनाने समाधान. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आली महाराज, गुरु तेथे ज्ञान. जिथे सद्गुरू आहेत तिथे ज्ञान आहे. हेमाडपंतांनी सद्गुरू करायचं ठरवलं, बाबांचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि बांद्र्याच्या त्या फास्ट लोकलमध्ये ते बसले. ती लोकल दादरच्या स्टेशनवर थांबतच नव्हती. योगायोगाने त्या लोकलमध्ये त्यांना एक फकीर भेटला, डोक्याला फडका बांधलेला. हेमाडपंतांजवळ बसला. हेमाडपंतांना असं वाटलं की या संध्याकाळची वेळ होती, मी निघालोय शिर्डीच्या दिशेने. परंतु डोक्यात मात्र विचार चालू होता. अशा प्रसंगी हेमाडपंतांना त्या फकीराने आवाज दिला, आप कहाँ जा रहे हो. हेमाडपंतांनी सांगितलं, मी दादरला उतरणार आहे. दादर, लेकिन ये तो फास्ट लोकल है, ये तो दादर नहीं रुकती. ऐसा कीजिए, आप अगला स्टेशन उतर जाइए, आपको कहाँ जाना है. त्या फकीराने विचारलं. आणि फकीराने विचारल्यानंतर हेमाडपंतांनी सांगितलं, मैं शिरडी के साई बाबा है ना, वो साई बाबा के दर्शन के लिए जा रहा हूं. शिरडी के साई बाबा. साई बाबा म्हटल्यानंतर त्या फकीराचे डोळे विस्फारले. त्या फकीराच्या चेहऱ्यावर एक आगळं वेगळं तेज होतं. धाड 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 लोकल वेगाने चालली होती. आणि अशा प्रसंगी त्या फकीराने सांगितलं हेमाडपंतांना, तुम्ही आता दादरच्या स्टेशनवर उतरू नका, तुम्ही आता असं करा, डायरेक्ट बोरीबंदरच्या स्टेशनवर जा. बोरीबंदर म्हणजे आज आपण ज्याला छत्रपती टर्मिनस म्हणतो ना, ते स्टेशन. तिथून तुम्हाला डायरेक्ट मनमाडला जाणारी ट्रेन मिळेल, रेल्वे गाडी मिळेल. आणि त्या ट्रेनमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ट्रेनने तुम्ही जा, बोरीबंदरला उतरा. आता लगेच तुम्हाला मनमाड जाणारी ट्रेन आहे. मनमाडला उतरा आणि मनमाडला उतरून मग कोपरगावला जा आणि कोपरगावला उतरून टांग्याने मग कुठं जा, शिर्डीला. त्या फकीराने सांगितलं महाराज. पुढचं स्टेशन आलं आणि तो फकीर कधी उतरून गेला हेमाडपंतांना कळलंच नाही, भुरळ पडली. बोलता बोलता बोरीबंदरचं स्टेशन आलं. हेमाडपंत खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर समोर पाहता तर काय, मनमाडला जाणारी ट्रेन लागलेली होती. त्या ट्रेनमध्ये हेमाडपंत बसले आणि मनमाडला जाणारा त्या एक्सप्रेसमध्ये बसल्यानंतर हेमाडपंत आठवण करतायत, जर आपण दादरच्या स्टेशनवर जर उतरलो असतो किंवा दादरऐवजी दादरला ती ट्रेन थांबत नाही, पण पुढच्या स्टेशनला जर आपण उतरलो असतो तर ही जी फास्ट एक्सप्रेस आहे मनमाडला जाणारी, ती आपल्याला सापडली नसती आणि रातोरात आपण शिर्डीला, म्हणजे सकाळी आपण शिर्डीला पोहोचणं शक्यच नव्हतं. परंतु आपल्याला रेल्वेच्या डब्यामध्ये लोकलमध्ये जो फकीर भेटला, त्या फकीराने आपल्याला सांगितलंय ना, इकडे तिकडे पाहिलं, त्याला खूप शोधलं, परंतु तो फकीर मात्र पुन्हा दिसला नाही. आणि त्याचा चेहरा सुद्धा हेमाडपंतांना आठवेना. डोक्याला फक्त फडका बांधलेला होता, एवढंच आठवलं.
मनमाडला जाणारी एक्सप्रेस पकडली आणि हेमाडपंत मनमाडच्या स्टेशनवरून उतरले. कोपरगावला येणारी रेल्वे पकडली. कोपरगावच्या स्टेशनवर उतरले आणि टांग्याने हेमाडपंत कोपरगावहून शिर्डीला येण्यासाठी निघाले. त्या काळामध्ये कोपरगावहून शिर्डीला येण्यासाठी टांगे असायचे आणि त्या टांग्यामध्ये बसून हेमाडपंत शिर्डीच्या शिवेपर्यंत आले. शिर्डीच्या शिवेवर प्रवेश करण्यापूर्वीच टांगेवाल्याने सांगितलं, तुम्ही मुंबईहून आलात ना, आता शिर्डी लागली बरं का, आता शिर्डीची शिव सुरू झाली. हेमाडपंतांनी टांगा थांबवायला सांगितला आणि शिर्डीच्या कार्यक्षेत्रामध्ये, शिर्डीच्या पवित्र भूमीमध्ये पाय ठेवण्याच्या अगोदरच खाली उतरून हेमाडपंतांनी ती माती घेतली आणि मस्तकाला लावली. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्यांचे. शिरडी की पवित्र धरा में जो कदम रखेगा, मेरे साईं बाबा उसकी आफत दूर भगाएंगे. जो शिरडी एक बार आएगा, आपद दूर भगाएगा. शिरडीस जाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्यांचे. द्वारकामाईच्या समोर, लेंडी बागेच्या समोर टांगा थांबला. टांग्यातून उतरले. टांग्यावाल्याने सांगितलं, सरळ जे दिसतंय ना, ते ध्वज दिसतायत ना, तिथे साईबाबा आहेत, जा तुम्ही. टांग्यातून उतरले हेमाडपंत. शिर्डीतील काही लहान लहान मुलं खेळत होती. त्या लहान मुलांना विचारलं, साईबाबा कुठे असतात? त्यांनी सांगितलं, साईबाबा ना, ते ध्वज दिसतात ना, तिथे आमचे बाबा असतात. लहान लहान मुलं हेमाडपंतांच्या आजूबाजूला खेळत खेळत त्यांना दाखवू लागले. चला चला. जाता जाता लेंडी बागेकडे लक्ष गेलं लहान मुलांचं आणि मुलांनी दाखवलं, ते बघा आमचे बाबा. हेमाडपंतांनी पाहिलं, द्वारकामाईमधून बाबा लेंडी बागेकडे चालले होते. चालता चालताच हेमाडपंतांनी तशीच चरणधुळीचं दर्शन घेतलं. साष्टांग प्रणिपात केला. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. प्रणिपात केला, साष्टांग प्रणिपात केला. आणि साष्टांग प्रणिपात केल्यानंतर बाबा लेंडीबागेकडे ज्यावेळेस जायचे ना, त्यावेळेस हातामध्ये पायघोळ धरून अगदी लगबगीने जायचे. आणि अनेक भक्तांना माहिती होतं की ज्यावेळेस बाबा लेंडीबागेकडे जातात ना, त्यावेळेस बाबांच्या मागे कोणी जायचं नाही. हा दंडकच होता. बाबांसोबत कोणीच नाही म्हटल्यानंतर पाठीमागे कोणीतरी एक भक्त होते. त्या भक्तांनी हेमाडपंतांना इशारा केला, दर्शन घेतलंय ना तुम्ही, बाजूला व्हा. बाबा त्या विहिरीच्या दिशेने चालत चालत लेंडीबागेकडे गेले. पाठीमागून बापूसाहेब जोग आले आणि जोगांनी त्यांची विचारपूस केली, चौकशी केली. आपण मुंबईहून आलात? हो. काकासाहेब दीक्षितांनी पाठवलंय. साईनाथांचं दर्शनाचा योग बऱ्याच दिवसापासून साईनाथांचं दर्शन घ्यावं म्हणून विचार करत होतो. आज योग आला. बरोबर, आता आलात ना तुम्ही, विश्राम करा, विश्रांती घ्या. आता एक काम करा, तुम्ही वाड्यावर जा. कुठे? साठेवाड्यावर. त्यावेळेस भाविकांसाठी साठेवाडा बांधलेला होता. दीक्षितवाडा आणि साठेवाडा या दोन वाड्यांवर बाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय व्हायची. रात्री मुक्कामाची व्यवस्था व्हायची. हेमाडपंत गेले आणि गेल्यानंतर बापूसाहेब जोगांनी माधवराव देशपांडेंना निरोप दिला की मुंबईहून काकासाहेब दीक्षितांनी कोणीतरी भक्त पाठवलंय. काय नाव आहे? नाव काय विचारलं नाही, परंतु फक्त एवढं सांगितलं की देशपांडेंना सांगा अण्णासाहेब आलेत मुंबईहून. माधवराव देशपांडे विचार करतात, हे अण्णासाहेब कोण? साठेवाड्यावर गेल्यानंतर वाड्यावर बिराडी गेल्या. बिराडी शब्द आलेला आहे साई चरित्रामध्ये. बिराडी म्हणजे बिराड जिथे ठेवतात ते म्हणजे वाडा. वाड्यावर गेले देशपांडे आणि दोघांनी प्रणिपात केलं एकमेकांना. ओळख झाली. दीक्षितांच्या तोंडून तुमचं नाव मी ऐकलंय, तुम्ही बाबांच्या दर्शनाला येणार हे माहिती आहे, परंतु मागेच तुम्ही येणार होतात बऱ्याच दिवसापूर्वी. हो, मी येणार होतो, परंतु हेमाडपंत म्हणतात जोपर्यंत
आपल्या प्रारब्धामध्ये योग येत नाही ना, तोपर्यंत सत्पुरुषाची महापुरुषाची भेटच होत नाही. आणि महापुरुषाची भेट घडायला कधी कधी काहींचं आयुष्य सरून जातं तरी भेट घडत नाही. आणि कधी कधी आयुष्य सुरुवात होतं, तेच महापुरुषाची भेट जर झाली तर समजावं आपण गेल्या जन्मामध्ये काहीतरी सत्कर्म केलंय, पुण्यकर्म केलंय, काहीतरी परोपकार केलाय. पुण्य पुण्य म्हणजे तरी काय हो? पुण्य म्हणजे आमच्यासारख्या 4-4 माळा घालणं याला पुण्य आहे का? पुण्यवान म्हणतं का? आमच्यासारखा भला मोठा गंध लावला म्हणजे पुण्यवान झाला का? आमच्यासारखी गोड बाबांची कथा गाऊन आणि तुम्हाला अगदी तुमच्या काळजाचा ठाव घेऊन खोटं नाटं या इथे स्टेजवर आम्ही रडून आणि तुमचा तो उगाच काहीतरी मनाचा ठाव घ्यायचा म्हणजे आम्ही संत झालो का? म्हणजे आम्ही पुण्य केलं का? नाही हो. पुण्याची व्याख्या तरी काय आहे? परोपकाराय पुण्याय. शास्त्र आम्हाला सांगतं की पुण्य पुण्य म्हणजे तरी काय? परोपकार करणं म्हणजेच पुण्य. तहानलेला पाणी द्या, भुकेलेला अन्न द्या, जो निराधार आहे त्याला आधार द्या. मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर दूध टाकू नका असं मी म्हणणार नाही, जरूर टाका, आपला भाव आहे. परंतु आपण जेवढ्या भावनेने, ज्या भावनेने आपण त्या पिंडीवर ते दूध वाहतो, त्याच भावनेने जर एखाद्या अनाथाला किंवा एखाद्या गरजूला, एखाद्या लहान मुलाला जो भुकेला आहे, मला जर त्याला जर आपण जर प्रेमाने दूध पाजलं ना, तर मला असं वाटतं माझा महादेव संतुष्ट होईल कैलासामध्ये, नक्की संतुष्ट होईल. ज्याला गरज आहे त्याच्यासाठी मदतीचा हात व्हा. हेच तर पुण्यकर्म आहे, हाच तर परोपकार आहे. माधवराव देशपांडे आणि हेमाडपंतांची म्हणजे अण्णासाहेबांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर सगळी वार्तालाप झाल्यानंतर भोजन वगैरे झालं, प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मी साईबाबांच्या भेटीला येण्यासाठी मला सुद्धा कितीतरी अडचणी आल्या. या विषयावर बोलत असताना बोलता बोलता सहज विषय निघाला. मी सुद्धा भगवंताला इतका मानत नव्हतो, परंतु अनेक महापुरुषांच्या सतसंगाने, अनेक महापुरुषांच्या विचाराने माझ्यातही बदल झाला. माझ्या जीवनात असे काही अनुभव मी घेतले आणि त्या अनुभवाने मला असं कळालं की शेवटी सत्याच्या मार्गाने जो चालतो ना, त्याचाच शेवटी विजय होत असतो. मग याचा अर्थ दैवच मोठा आहे. परंतु मला असं वाटतं नुसतं दैव दैव म्हणून आपण गप्प बसायचं का? जो दिवसभरामध्ये काहीच काम करत नाही, ज्याला काही काम नाही ना, त्याने कमीत कमी इकडची माती उचलून तिकडं तरी टाकावी. ज्याला झाडता येत असेल त्याने झाडण्याची सेवा करावी, ज्याला पाणी घालता येत असेल त्याने पाणी घालण्याची सेवा करावी, ज्याने कुणाला मदत करायची असेल त्याने मदतीची सेवा करावी. आमच्या साई आश्रय परिवारामध्ये मी पाहिलं, आमच्या भगिनी सारख्या पुसत असतात त्या. जो संदेश संपूर्ण भारतवर्षामध्ये गाडगे बाबांनी संपूर्ण भारत विश्वाला जो संदेश दिला महाराज स्वच्छतेचा, सांगा ना, तिला बोलता येत नाही म्हणे. मी विचारलं भाऊंना, ती बोलत नाही म्हणे, परंतु कर्म मात्र करते, काम मात्र करते. काम कोणतं करते ती? स्वच्छतेचं. मला असं वाटतं परमार्थाची सुरुवात सुद्धा स्वच्छतेपासून होते. भारत आत्ता राबवायला लागले, आपलं सरकार स्वच्छता अभियान राबवते. गेले अनेक वर्षापासून आपण या स्वच्छतेचं महत्व आपण ऐकतो टीव्हीवर, परंतु आमच्या संतांनी कितीतरी वर्षापूर्वी या स्वच्छतेचं महत्व गायलंय महाराज. गाडगे बाबांनी तर अगदी रस्ते गावात प्रवेश करावा, फाटके तुटके कपडे, एक खापर असायचं ते डोक्यावर घेतलं, हातामध्ये झाडू घ्यायचा, त्या गावामध्ये प्रवेश केल्या केल्या तो रस्ता झाडायला सुरुवात करायची. जिथे कचरा असेल, घाण असेल, ती घाण स्वच्छ करायची. आणि नुसतं झाडत नव्हते गप्प गप्प, मग काय करायचे ते? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सर्वांनी गा, सर्वांनी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी
माध्यम से यस9 या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्याची साई कथा ऐकतायत ना, त्यांनी सुद्धा माझ्या गाडगे बाबांचं नाव घ्यायला काय हरकत आहे? की ज्या गाडगे बाबांच्या नावाने आज स्वच्छता अभियान सुरू झालंय. खरं तर मी सरकारला धन्यवाद देईल की या अभियानाला त्यांनी नाव दिलं संत गाडगे बाबा महाराज स्वच्छता अभियान. गाडगे बाबांनी गावात शिरावं, हातात झाडू घ्यावा आणि झाडता झाडता भजन करावं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. हरी बोल. साईनाथ महाराज की. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. संत गाडगे बाबा महाराज की. योगायोगाने बघा, संतांची कथा गातोय ना, मग सगळे संत येणार भेट द्यायला. आज पहिला दिवस आहे ना. गाडगे बाबा अगोदर आले, कारण त्यांना माहिती आहे कोरोनाचं महासंकट चालू आहे आणि स्वच्छतेची काय आहे गरज आहे. मी सुद्धा आश्रमात येण्यापूर्वी 2-3 वेळा मला सॅनिटायझर दिलं हात धुवायला. कोणी जवळ आलं नाही. सगळे अगदी सोशल डिस्टन्सिंग पाळून आहेत. शासनाने दिलेले सर्व नियमांचं पालन करून ही कथा गायली जाते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबांनी गाव स्वच्छ करावं. आणि एखादी म्हातारी बाई आली, कुणी जर आलं चौकशी करायला, तर म्हाताऱ्याला पाहिजे ती बाबा झाडतायत. का रे बाबा, कुठला तू? गाडगे बाबांनी म्हणालो, मी का, मी असंच गाव झाडायचं काम करतो. कोणत्याही गावात जातो आणि गाव झाडतो. आई ती म्हातारी घरात जायची आणि भाकरीचा तुकडा घेऊन यायची. बाबा धर तुला भाकर घे खायला. बाबांनी डोक्यावरचं खापर काढावं, त्याच्यामध्ये ती भाकर घ्यावी, पुन्हा डोक्यावर ते खापर तसं उपडं मारावं. बाई मला भूक लागली का खाईन बरं का. म्हातारे संध्याकाळी बुवाचं कीर्तन आहे बरं का. कोणत्या बुवाचं? गाडगे बाबांनी म्हणावं, मला काही नाव माहीत नाही, पण बुवाचं कीर्तन आहे मारुतीच्या देवळात, ये बर का म्हातारे. आणि सगळ्या माता मावल्यांना सांग. म्हातारी शेजारी पाजारी सगळीकडे सांगायची, संध्याकाळी गावात कीर्तन आहे, कीर्तन आहे, बुवाचं कीर्तन. अरे पण कोणत्या बुवाचं कीर्तन आहे? आता तर बुवाचं नाव समजल्याशिवाय तर घर सुद्धा सोडत नाही लोक. कीर्तन कोणाचं आहे? आणि खरं आहे नाव. तुम्ही काय बोलता याला महत्व कधी आहे महाराज? तुम्ही कोण आहात हे एकदा जोपर्यंत सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काय बोलता ना याच्याकडे समाज कधी लक्ष देत नाही महाराज. कधीच लक्ष देत नाही. स्वतःचं व्यक्तिमत्व जोपर्यंत तुम्ही घडवत नाही ना, तोपर्यंत तुमच्या शब्दांना किंमत येत नाही. आपण असं म्हणतो ना, त्याच्या शब्दाला बाजारात किंमत आहे. एकाएकी आली का रातोरात? नाही हो. तो कितीतरी झिजलाय, आयुष्यभर तो चांगलं वागलाय, चांगल्या मार्गाने तो चाललाय, म्हणून त्याच्या शब्दाला किंमत आली. आज साई आश्रय या परिवाराचं सगळेजण उदो उदो करतील इथून पुढं. अरे पण हा परिवार उभा होण्यासाठी हे सगळं वैभव आज आपण पाहतोय महाराज. मी तर मागे त्यांचा सन्मान केला दळवी साहेबांचा, त्यावेळेस मी बोललो होतो की आपल्या आश्रमाची उत्तरोत्तर प्रगती हो. ते म्हटले महाराज अजिबात नाही. खरं तर आपल्यासारख्या अशा अनाथ आश्रमाची गरजच काय असं ते बोलले. ही वेळच येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. परंतु महाराज, समाज कुठल्या थराला चाललाय बघा. सांग, माणूस एवढा माणुसकीहीन झालाय की त्याला त्याच्या परिवारातील सदस्याची सुद्धा किंमत कळत नाहीये. इथे अनेक अशी मुलं आहेत की ज्यांना आई नाहीये, बाप नाहीये, नातेवाईक नाहीये. अनेक माता मावल्या आहेत, मुलं बाळं आहेत, सगळं आहेत, परंतु सांभाळत नाही, म्हणून इथे आश्रयाला आलीत, आधाराला आलीत.
आम्ही रोज कीर्तनातून, प्रवचनातून, संत कथेतून आम्ही रोज सांगतो महाराज, रोज. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी चीर शरीरे लोन कीजे. सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. सगळ्या तीर्थाचं मूळ आई आणि बाप आहे. मी उद्या बोलेले यावर. मी काय सांगत होतो, गाडगे बाबांनी अगोदर गाव स्वच्छ करावं. स्वच्छतेने अगोदर परमार्थाची सुरुवात होती महाराज. परमार्थाची सुरुवातच स्वच्छतेपासून होते. आणि याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या शरीराने कर्म करावं. दैव मोठं की कर्म मोठं, दैव मोठं की कर्म मोठं, अशी चर्चा चालली. आणि रात्र झाली, उशीर झाला. आणि उशीर झाला म्हणून हेमाडपंतांनी निरोप घेतला. मी आता आराम करतो. माधवराव देशपांडेने सांगितलं सकाळी आपण द्वारकामाईमध्ये जाऊ, बाबांची तुमची मी भेट घालून देतो आणि काही दिवस तुम्ही शिर्डीमध्ये राहा. कारण शिर्डीमध्ये आल्यानंतर बाबांच्या परवानगीशिवाय शिर्डीमध्ये कोणी येऊ शकत नाही आणि बाबांच्या परवानगीशिवाय शिर्डीतून कोणी बाहेर जाऊ शकत. तुम्ही कितीही ठरवा, परंतु शिर्डीमध्ये तुम्ही त्याच वेळेस याल ज्यावेळेस तुम्हाला बाबा बोलवतील. याचा अर्थ यायचं नाही असं नाही बरं का. जे टी व्हीवरून ऐकतायत ना आणि जे शिर्डीला अजून आलेच नाही त्यांच्यासाठी मी सांगतो. काहींना आम्ही म्हणतो का हो तुम्ही शिर्डीला या, बाबांच्या दर्शनाला या. आता जाऊ द्या, आता कोरोनाचं लॉकडाऊन चालू आहे. परंतु याच्या अगोदर सुद्धा आम्ही म्हणायचो ना की या. ते म्हणायचे अजून बाबांनी आम्हाला बोलवलंच नाही. बाबांना बोलवण्यासाठी तुम्ही अगोदर मनामध्ये बाबांचा धावा केला पाहिजे ना, तर बाबा तुम्हाला बोलवतील ना. दैव मोठं की कर्तृत्व मोठं याची चर्चा चालली. आणि सकाळी द्वारकामाईमध्ये आल्यानंतर माधवराव देशपांडे बाबांच्या अतिशय निकटवर्तीय, बाबांच्या अतिशय जवळ आणि शेवटपर्यंत बाबांच्या समवेत राहणारे माधवराव देशपांडे, ज्यांना साईबाबा मोठ्या प्रेमाने श्यामा म्हणायचे. श्यामा, श्या म्हणजे शाळा आणि मा म्हणजे मास्तर. माधवराव देशपांडे हे शाळा मास्तर होते. या अर्थाने सुद्धा शाळा मास्तर म्हणजे श्यामा आणि श्यामा म्हणजे माधव काय आणि श्याम काय. माधव म्हणजे श्याम या अर्थाने सुद्धा. कारण ज्यावेळेस आम्ही बाबांची ज्यावेळेस आरती गातो ना त्यावेळेस आम्ही एक भजन जरूर गातो महाराज. आणि त्यावेळेस आम्ही त्या भजनामध्ये साईनाथांना आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये पाहतो. अनेक भक्त, फार गोड भजन आहे. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. कालिया दमणा पक्षी गमणा तुझेच ओठी नाव. कालिया दमणा पक्षी गमणा तुझेच ओठी नाव. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. कालिया दमणा पक्षी गमणा तुझेच ओठी नाव. कालिया दमणा पक्षी गमणा तुझेच ओठी नाव. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. गोपाल कृष्ण भगवान की, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. उद्या आपण या आरतीवर बोलूया. महाराज द्वारकामाईमध्ये आल्यानंतर माधवराव देशपांडे म्हणजे श्यामा, माधवराव देशपांडे आणि हेमाडपंत म्हणजेच अण्णासाहेब गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत द्वारकामाईच्या पायऱ्या चढले. दक्षिणेकडे मुख करून बाबा बसलेले आहेत. समोर बाबांची धुनी चालली आहे. द्वारकामाईमध्ये धुनीतल्या त्या ज्वाळांच्या त्या तेजाने साईनाथांचा चेहरा तेजपुंज असा चेहरा दिसत आहेत. चेहरा जणू उजळून निघालाय. सकाळच्या समयी, अगदी शांत समयी, काही शेतकरी कामावर निघाले, काही माता मावल्या पानवठ्यावर निघाल्या. शिर्डीची ती सकाळ आहे. काही गुरढोरं शेताकडे निघाली.
काही बळीराजा, काही शेतकरी शेतात काम करण्यासाठी माता माऊलीसह बैलगाडीत निघाले. द्वारकामाईच्या पायऱ्या चढले. बाबांनी पाहिलं महाराज. साष्टांग प्रणिपात केला हेमाडपंतांनी. आणि प्रणिपात केल्यानंतर माधवराव देशपांडेकडे बघत साईबाबांनी मुखातून जे वाक्य काढलं ना महाराज, ते वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. साईबाबा माधवराव देशपांडेकडे पाहून म्हणाले, काय श्यामा, काय म्हणतात हे हेमाडपंत? हेमाडपंताकडे हात केला बाबांनी आणि हेमाडपंत शब्द बाबांच्या मुखातून निघाला. अंगावर जणू काही शहारे आले हेमाडपंतांना. म्हणजे अण्णासाहेबांना काहीच कळेना की बाबा मला हेमाडपंत का म्हणाले. हेमाडपंत म्हणजे कोण? दौलताबादचा जो बादशाह आहे, त्या बादशाहच्या दरबारात त्या काळामध्ये जे विद्वान होते ना, त्या विद्वानापैकी एकाचं नाव होतं हेमाडपंत. पण तो विद्वान अति विद्वान म्हणजे हेमाडपंत. बाबा मला हेमाडपंत का म्हणाले? मग माधवराव देशपांडेंनी सांगितला अर्थ त्यांना की रात्री दैव मोठं की कर्तृत्व मोठं, दैव मोठं की कर्म मोठं, याच्यावर जी आपली चर्चा चालली ना, वाड्यात चालणारी चर्चा अंतर्यामी माझ्या साईनाथांना या ठिकाणी द्वारकामाईत कळाली. आणि म्हणून तर तुम्हाला त्यांनी हेमाडपंत या नावाने तुम्हाला संबोधन केलंय. तुम्हाला त्यांनी हेमाडपंत हे नाव दिलंय कारण तुम्ही बराच खल केला त्याच्यावर, बराच तुम्ही विचार तुमचा मांडला आणि तुमच्या त्या विचारवंताला बाबांनी खऱ्या अर्थाने न्याय दिलाय, हेमाडपंत. आणि हे हेमाडपंत नाव अण्णासाहेबांनी स्वीकारलं. खरं तर बाबांच्या चरित्राची कथा 7 दिवसात सुद्धा पूर्ण होणं अवघड आहे. पण तरीसुद्धा जेवढं आपल्याला साईबाबा आपल्याला बुद्धी देतील त्या त्या पद्धतीने आपण ही कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबांच्या चरित्रामध्ये हेमाडपंत स्वतः लिहितात की मला हेमाडपंत हे नाव कसं पडलं याची कथा मी आज तुमच्या समोर मांडली. उद्यापासून बाबांच्या चरित्राला प्रारंभ होईल. बाबांकडे चरित्र लिखाणाची परवानगी हेमाडपंत घेत आहेत आणि ही चरित्र लिखाणाची परवानगी बाबा ज्यावेळेस देतात त्यावेळेस हेमाडपंतांना सूचना करतात की तुझा सगळा अहंभाव, तुझा सगळा अहंकार माझ्या चरणावर तू समर्पित कर. त्याच्यानंतर हे चरित्राचं तू लिखाण कर. माझं चरित्र हे मीच लिहून घेणार आहे. माझ्या भक्तांसाठी ते अमृत म्हणून सिद्ध होणार आहे. साई चरित्रातील एक एक ओवी आहे ना, तुमच्या काळजाचा ठाव घेणारी आहे महाराज. चरित्र नव्हे हा सोमकांत. साई चरित्र हे नुसतं चरित्र नाहीये, तो सोमकांत आहे. चंद्राद्वारे स्त्रवणार जे अमृत आहे ते प्रत्यक्ष अमृताचा कण, अमृताचे कण म्हणजे साईनाथांच्या चरित्रामधील साईंचे चरित्राचे हे शब्द आहेत महाराज. जसं ज्ञानोबराय सांगतात की संतांचं चरित्र असेल, भगवंताचं गुणगान असेल, त्याचं त्या गुणगान केलेले जे शब्द आहेत ना, हे शब्द साधारण शब्द नाही. मग ते शब्द काय आहेत? हे शब्द नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे शब्द नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकलिका उजळलिया श्रीकृष्णे. उद्याच्या भागामध्ये बाबांच्या चरित्राला प्रारंभ होईल. साई चरित्र, या साई चरित्राचं तुम्ही नुसतं दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा तुमचा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु ग्रंथाचं नुसतं दर्शनापेक्षा त्यातील एक एक ओवी, निदान किमान रोज एक अध्याय तरी वाचावा. बाबांच्या चरित्राचं गुणगान करावं. बाबांच्या चरित्रावर छोटंसं गुणगान केलंय दास गणू महाराजांनी. उद्या त्याचंही वर्णन करूया. साई स्तवन मंजरी. उद्याही या ठिकाणी आपण बाबांच्या चरित्र गाऊया. आज या ठिकाणी मात्र आपण कथेला विश्राम देतोय. उद्या बरोबर वेळेवर कथा सुरू होईल आणि S9 चॅनलचा जी काही वेळ आहे त्या वेळेनुसार बरोबर आपल्याला प्रक्षेपण उद्यापासून वेळेवर तुम्हाला पाहायला मिळेल. S9 चॅनलच्या माध्यमातून साई कथेचा आनंद घेणारे घर बसल्याच आपण बाबांची ही गोड माधुरी कथा, साईनाथांच्या चरित्राची अतिशय मंगलमय कथा श्रवण करण्याचा हा योग या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला आलेला आहे. आपण सर्वांनी हा आनंद घर बसल्या घ्यावा.
अशीच मी आपणा सर्वांना प्रार्थना करतो, धन्यवाद देतो. आपण सर्वजण आपला अमूल्य असा वेळ खर्च केला आणि बाबांच्या चरित्राची कथा आपण श्रवण केली. 2 मिनिटामध्ये आरती होईल, छोटीशी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी आपण थांबायचं आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा. याहो अवघे जन करू बाबासी वंदन, साईसी वंदन करू बाबासी वंदन. गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई, पाव माझे आई धाव पाव माझे आई. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलत्परस्मै नारायणेति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम.